नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो. या व्यतिरिक्त आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित गोष्टी बोलत असतो. आपलं मन जर स्वस्थ असेल तर आपलं शरीर तंदुरुस्त राहील, निरोगी राहील. म्हणूनच स्ट्रेस कसा दूर करायचा, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या स्ट्रेसपर्यंत जात असताना आपल्याला पॉझिटिव्हिटीची खूप जास्त गरज असते. आपली एनर्जी खूप कमी होत असते त्या स्ट्रेसमधून बाहेर पडताना किंवा त्या स्ट्रेसला तोंड देताना. म्हणूनच आपली सकारात्मकता किंवा पॉझिटिव्ह एनर्जी कशी वाढवायची, नेगेटिव्ह विचार कसे दूर करायचे, ह्या सगळ्यावरती आपण बोलत असतो. आत्तापर्यंत जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते की आत्तापर्यंत आपण या चॅनलवरती अँगर मॅनेजमेंट असेल, रिलॅक्सेशन टेक्निक्स असतील, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार असतील किंवा आपण इरॅशनल बिलीफ्सवरती कसं काम करायचं, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, CBTच्या माध्यमातून आपण आपल्या नेगेटिव्ह थॉट्सवर कसं काम करायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओज बनवलेले आहेत. स्ट्रेस दूर करण्यासाठी आपण ग्रॅटिट्यूडचा, कृतज्ञतेचा कसा वापर करायचा ह्याच्यावरचे व्हिडिओज आहेत. जर्नलिंग कसं करायचं, मनातले विचार कसे आणि कशा पद्धतीने चांगले लिहून काढायचे, असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतात प्रत्येक व्हिडिओच्या. आणि याच्या व्यतिरिक्त प्लेलिस्टसुद्धा आहे. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात आणि तुम्हाला हव्या त्या व्हिडिओची मदत घेता येऊ शकते. फक्त व्हिडिओ नुसता बघून ऐकून सोडून न देता आपण त्याच्या नोट्स काढाव्यात किंवा त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहून काढावेत, ते प्रॅक्टिस करावेत अगदी रोजच्या आयुष्यामध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने तुम्हाला फायदा होणार आहे. जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा जो काही त्रास असेल त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. तर आज जो आपला विषय आहे तो आहे व्हर्च्युअल रिलेशनशिप्स. व्हर्च्युअल रिलेशनशिप्स म्हणजे ज्या ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून ज्या नात्यामध्ये तुम्ही असता किंवा ज्या नात्यामध्ये तुम्ही अडकता, हा शब्द मला वाटतं जास्त योग्य राहील वापरणं. कारण आत्तापर्यंत ज्या केसेस समोर आलेल्या आहेत ना, त्या सगळ्यामध्ये काही कॉमन गोष्टी दिसून आलेल्या आहेत आणि त्या कशामुळे घडतात हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. जेणेकरून सध्या जे लोक ऑनलाईन रिलेशनशिप्समध्ये आहेत, ऑनलाईन मैत्री असेल, प्रेम असेल, पण जे काही ऑनलाईन माध्यमातून करतायत ना, त्यांनी थोडं सतर्क राहण्याची गरज आहे आणि काही गोष्टी त्यांनी विचारात घेऊनच या नात्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी मला इथे मुद्दे मांडायचे आहेत. ते आपण सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी समजतील, क्लिअर होतील. काही डाऊट्स असतील तर तेही क्लिअर होतील. विशेषतः तरुण मुलामुलींच्या बाबतीमध्ये हे जास्त घडतं. पण खरं सांगायचं तर आत्ताच्या काळामध्ये वयोमर्यादाच राहिली नाही आहे या गोष्टीला. म्हणजे अगदी तरुणांपासून वयस्कर लोकांपर्यंत ऑनलाईन रिलेशनशिप्समध्ये अडकणारे बरेच जण आहेत आणि खूप चुकीच्या रस्त्याने मग ते सगळ्या गोष्टी पुढे जात राहतात आणि त्यांना खूप मनस्ताप होतो. म्हणून आपण ह्या विषयावरती आज आपण बोलत आहोत. तर एकतर होतं काय की ऑनलाईन जेव्हा नातं एखादं सुरू होतं त्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या माणसाला प्रत्यक्ष पाहिलेलं नसतं. तुम्ही त्याचा फोटो पाहिलेला असतो, त्याचा व्हिडिओ फार तर बघितलेला असेल किंवा तुम्ही जर व्हिडिओ कॉल करत असाल तर तो माणूस तुम्हाला तसा समोर दिसतही असेल. पण त्याच्यामधून खूप मर्यादा असतात, त्याला खूप लिमिटेशन्स असतात. जेव्हा आपण समोरासमोर एखाद्या माणसाशी बोलतो तेव्हा त्या माणसाचे शब्द आणि त्याची देहबोली, बॉडी लँग्वेज या दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत की नाही, जुळत आहेत की नाही याचा आपल्याला अंदाज असतो. आणि जर एखादा माणूस लपवत असेल, खोटं बोलत असेल किंवा मॅनिप्युलेशन करत असेल किंवा कुठल्याही गोष्टी ज्या खऱ्या नाही आहेत अशा काही असतील तर त्या आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचे संकेत, त्याचे क्लूज मिळतात जेव्हा आपण समोरासमोर माणसांशी डील करतो तेव्हा. पण हे जर व्हिडिओ कॉल असेल किंवा ऑडिओ कॉल असेल किंवा नुसतं तुम्ही टेक्स्ट मेसेजेस करत असाल तर त्याच्यामध्ये ही शक्यता खूप कमी असते. हा एक पहिला मुद्दा. त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार हे जास्तीत जास्त अशा नात्यांमधून घडताना दिसत आहेत. आता हे तर तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काही हे कॉमनच आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण खरा पुढचा मुद्दा महत्त्वाचा जो आहे ना तो आपण समजून घ्यायला पाहिजे की हे सगळं का होतंय.
जेव्हा एखादं ऑनलाईन नातं सुरू होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट मेसेजेस पाठवता, फोटोज पाठवता, एकमेकांचे व्हिडिओज पाठवता, किंवा त्याच्यामध्ये मग शेरोशायरी येते, कविता, प्रेमाच्या कविता येतात, अशा बरेच गोष्टी असतात की ज्याच्यातून समोरचा माणूस तुम्हाला हे दाखवतो की तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहात, तुमच्याशिवाय त्याचं कसं पानही हलत नाहीये, त्याच्या आयुष्यामध्ये काही अर्थच उरलेला नाहीये तुमच्याशिवाय, तो दिवस रात्र तुमचा आणि तुमचाच विचार करतोय, तुमच्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचंच नाहीये आणि त्याचं तुमच्यावर खूप सारं प्रेम आहे. हे सगळं तो तुम्हाला बोलून दाखवतो, मेसेजेसद्वारे सांगतो, किंवा तशा अर्थाच्या कविता, प्रेम कविता तुम्हाला पाठवल्या जातात, शेर पाठवलेले जातात. तर ह्या सगळ्यामधून पिक्चर्स पाठवले जातात. तर ह्या सगळ्यामधून तुम्हाला तुमच्यापर्यंत जो मेसेज जातो ना, तो मेसेज असा जातो की अरे ह्या माणसासाठी आपल्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे याच्या जगामध्ये. म्हणजे हा आपल्यावरती किती प्रेम करतो, असं प्रेम ना कोणी आपल्या आईवडिलांनी केलं, ना कुठल्या मित्रमैत्रिणींनी केलं, ना कोणीच नक्की केलं. तर हे केवढं मौल्यवान प्रेम आहे माझ्या आयुष्यातलं, आणि जे मी कधीच गमवायला नाही पाहिजे, कधीच मी ते लूज नाही व्हायला पाहिजे माझ्या हातून, ते निसटायला नाही पाहिजे, ह्याच्यासाठी मग धडपड सुरू होते. मग ती धडपड अशी असते की पुष्कळदा ज्या गोष्टी नको असतात, ज्या आपल्याला बुद्धीला मनाला पटत नाहीत, त्याही तुम्ही करायला जाता. का? कारण ती एक इन्सिक्युरिटी असते, हे मौल्यवान प्रेम माझ्या हातून निसटू नये, हा मौल्यवान माणूस माझ्या हातून निसटू नये, मग त्याला राग येऊ नये म्हणून मग त्याच्या अपेक्षा पूर्ण तुम्ही करायला जाता. मग तो जे म्हणेल तसेच मेसेजेस तुम्ही करणं, तो म्हणेल तसेच पिक्चर्स, फोटोज तुमचे नको त्या अवस्थेतले, नको ते प्रकारचे अश्लीलही असतात बऱ्याचदा, तर ते तो पाठवायला जर तुम्हाला सांगत असेल तर तेही तुम्ही करायला जाता. कारण तुम्हाला असं वाटतं की अरे हा रागवू नये, किंवा ह्याला राग आला तर आणि हा नातं माझ्याशी तोडलं तर एवढं मोलाचं नातं माझ्या आयुष्यातलं जाईल, मग मला दुसरं कोणीच मिळणार नाही. मग माझ्यासारखं मूर्ख मीच असेल की मी एवढं नातं माझ्या आयुष्यातनं चांगलं नातं गमावतोय किंवा गमावते. सो हे सगळं का होतंय की आपल्याला एक आभासी प्रेम दाखवलं जातंय समोरच्या माणसाकडनं, आणि आपल्याला ते खरं वाटतंय. आता समोरासमोर जेव्हा तुम्ही असता तेव्हा इतकं शेरोशायरी किंवा प्रेम कविता किंवा प्रत्यक्ष एवढं कोणी बोलत नाही. हे फक्त फिल्म्समध्ये होतं. प्रत्यक्षात अगदी कमी प्रमाणामध्ये ते असेल, करणारेही लोक कमी असतील आणि प्रमाणही कमी असेल. पण जेव्हा समोरचा माणूस तुमच्या समोर नाहीये तेव्हा तो काहीही करू शकतो. तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्हाला खेचून घेण्यासाठी, त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा हवं ते करवून घेण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि जातो. आणि हे तुमच्या लक्षात येत नाही, कारण तुम्ही त्या प्रेमाचा तुमच्या डोक्यामध्ये विषय असतो की मला ते प्रेम गमवायचं नाही, आणि ते न गमवण्याच्या त्या विचारामध्ये तुम्ही असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पुढचा मुद्दा असा असतो की आपण म्हणजे जेव्हा तुम्ही त्या नात्यामध्ये आहात, अडकलेला हे जे मी शब्द मगाशी वापरलं ते या कारणासाठी हे सांगते की जेव्हा तुम्ही त्या नात्यामध्ये असताना तेव्हा तुम्ही असे मेसेजेस एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा, 20 वेळा वाचता, पुन्हा पुन्हा वाचता. तुम्ही जितक्या वेळा ते मेसेजेस वाचता तितकं तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व्ड होता त्या नात्यामध्ये. तुम्हाला असं वाटतं ते आभासी नातं जे आहे तेच खरं नातं आहे, आपल्या आयुष्यातलं ते सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं नातं आहे. त्याच्या अलीकडे पलीकडे आपलं जगच नाही आहे. आपण खाणं पिणं विसरतो, आपला अभ्यास विसरतो, शाळा कॉलेज विसरतो, किंवा काम असेल तर काम विसरतो, इतर नात्यांना आपण महत्त्व देत नाही. आपल्याला फक्त ते आणि तेवढंच दिसायला लागतं. का? कारण मी म्हटलं तसं जे काही मेसेजेस पाठवलेत, जे काही तुम्हाला पाठवलंय टेक्स्ट स्वरूपात, ते तुम्ही पुन्हा पुन्हा वाचता, तुम्ही इमोशनली जास्तीत जास्त त्याच्यामध्ये गुंतायला लागता. तीच तुमच्यासाठी प्रायोरिटी बनते. आणि मग त्याच्यामुळे तुमचा इम्पल्सेस वाढतात. इम्पल्सेस म्हणजे काय? भावनांचा आवेग, की ज्या भावना आपल्यावरतीच वर्चस्व गाजवतात. एखादी भावना मर्यादेत असते ना तेव्हा ती आनंद देऊन जाते, पण तीच भावना जेव्हा अगदी टोक गाठते तेव्हा आपण स्वतःला हरवून बसतो त्या भावनेमध्ये, आणि मग बाकीच्या गोष्टी आयुष्यामध्ये दुर्लक्षित होतात ज्या की महत्त्वाच्या असतात करणं. मग आता इथे या एका नात्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या आयुष्याला, त्या सगळ्या आयुष्यावरती केवढा मोठा अन्याय करत जातो. इथे आई वडिलांशी असणारं संभाषण कमी होतं, मित्रमैत्रिणींशी असणारं संभाषण कमी होतं, जे काही नॉलेज मिळवायचंय, जे काही प्रयत्न करायचे पुढे जाण्यासाठी आयुष्यात ते कमी व्हायला लागतात.
इतकंच काय की आपण स्वतःकडेही दुर्लक्ष करतो खूपदा. तर हे ऑनलाईन मेसेजेस तुम्ही पुन्हा पुन्हा वाचता, ऐकता, काही ऑडिटरी फॉर्म्समध्ये जे हे असतील, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा अडकत जाता. इमोशनली तुम्ही तिथे जास्त इन्व्हॉल्व्ह होता आणि मग ते नातं जेव्हा तुटतं, दुरावतं, तेव्हा स्वतःला त्याच्यातून बाहेर काढणं हे खूप जास्त अवघड होतं खूप मुलामुलींना. खूप जण त्या डिप्रेस्ड मूडमध्ये जातात, खूप जण सुसायडल अटेम्प्टपर्यंत जातात, खूप जण त्या नैराश्यामध्ये जातात. त्याच्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी खूप मोठा टाइम स्पॅन जातो. मग हा एक मुद्दा आहे. आणखीन एक मुद्दा असा आहे की तुमचे सेक्शुअल इम्पल्सेस त्याच्यामुळे वाढतात, सेक्शुअल अर्जेस तुमचे वाढतात. कारण समोरचा माणूस जर तुम्हाला सेक्शुअल कॉन्टेक्स्टमध्ये काही मेसेजेस पाठवत असेल किंवा तुमच्याकडनं तशी अपेक्षा करत असेल, तर त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा डोक्यामध्ये घोळत राहतात आणि सेक्शुअल अर्जेस तुमचे वाढायला लागतात. लैंगिक इच्छा प्रमाणाच्या बाहेर तुमची वाढायला लागते आणि मग त्याच्यावरती कंट्रोल न राहिल्यामुळे सुद्धा काही चुकीच्या गोष्टी घडतात. मग भले त्या ऑनलाईन स्वरूपात असतील, पण त्या घडतात आणि ज्या आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चांगल्या नसतात आणि पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा चांगल्या नसतात. कारण ह्याच गोष्टींचा पुढे होणाऱ्या तुमच्या नात्यावरती परिणाम निश्चित होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा आनंद गमावला जातो, त्याच्यामुळे तुमची अँक्झायटी वाढते, चिंता वाढते, तुमचा डिप्रेस्ड मूड वाढतो, तुमचं कामात लक्ष लागेन असं होतं, तुम्हाला दुःखी भाव सतत असतो. इतके सारे नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचे त्या ऑनलाईन व्हर्च्युअल रिलेशनशिपचे होत असतात. फसवणूक होते ती तर वेगळीच. म्हणजे एका पॉइंट नंतर समोरचा माणूस जेव्हा त्याला जे हवंय ते साध्य झालं, त्याच्यानंतर तो तुमच्यापासून अंतर ठेवायला लागतो, तुम्हाला टाळायला लागतो आणि अशी काही कारणं तुम्हाला देतो की जी तुम्हाला खरी वाटायला लागतात. तर अशी कारणं देऊन तो तुमच्यापासून अंतर ठेवायला लागतो, टाळायला लागतो आणि एका पॉइंटला ते सगळं संपवतो तो. आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला सांभाळणं, त्या नात्यातून स्वतःला बाहेर काढणं हे खूप मोठं चॅलेंज वाटायला लागतं. मी म्हटलं तसं त्या सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो, दिसायला लागतो. म्हणूनच आपण कुठल्याही नात्यामध्ये, विशेषतः आपण ऑनलाईन नात्यामध्ये, जरी ते मैत्रीचं नातं असलं तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये सतर्क, अलर्ट राहणं खूप जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात ओघाने. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर डोक्यात असतील, तुमच्या माहिती असतील, त्याचं तुम्ही सतर्क असाल, तर कदाचित तुम्ही ते पुढे जाण्यापासून स्वतःला थांबवू शकता, नक्कीच थांबवू शकता, वेळीच थांबवू शकता आणि स्वतःला त्या नात्यामध्ये अडकण्यापासून थांबवू शकता. नात्यामध्ये असण्यापेक्षा त्याच्यात अडकणं ना हे जास्त घातक असतं मानसिकदृष्ट्या आणि ते होऊ नाही दिलं पाहिजे. कुठल्याही नात्यामध्ये अडकणं म्हणजेच इमोशनल डिपेंडन्सी राहणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये. इमोशनल डिपेंडन्सीवरचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला इमोशनल डिपेंडन्सी जर असेल तर ती कमी करण्यासाठी काय करता येईल ह्याचा वापर करता येईल. पण आत्ता जे आपण बोललो व्हर्च्युअल रिलेशनशिपबद्दल, तर ते मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येकाने लक्षात ठेवावेत. जी कोणी व्यक्ती या सगळ्यामधून जात असेल त्यांनी तर आवर्जून लक्षात ठेवा आणि जे इतर कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमधले असतील तर त्यांनाही व्हिडिओ आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल किंवा त्यांचा विचार त्या दृष्टीने सुरू होईल आणि कदाचित येणाऱ्या चुकीच्या गोष्टींपासून ते स्वतःला थांबवू शकतील, नुकसान होण्यापासून स्वतःला थांबवू शकतील. जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी हा आपला उद्देश आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.